श्री गुरु सारिका पाटीरांचा इतरांचा लेखा कोण करी राधयाचे कंठ कार्य विकवाने मनाचे अगोगे सिद्धी पावे कल्पतरो तळवटे जोकोनी बैसला कायवानो त्याला सांगा दोन्ही राधयाचे कंठ कार्य विकवाने मनाचे अगोगे सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरले गुरुकृपे राधयाची कांता कायम विकमाने मनाची आरोग्य सिद्धी पावे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त घटिका सेवा करता निघालेला आपण विश्ववंदी ज्ञानाचा राजा योगाची माऊली साधकाचा मायबाप अलंकापुरी निवासी आणि या परमार्थाचा पाया रचला त्याच्या योगाने आपल्याला हे आपल्यासाठी घडलं असा हा माऊलींचा अभंग आपल्या गुरुविषयी कृतज्ञते सर्व चारही चरण जर बघितलं सगळं गुरुच्या वर्णन आहे आणि याचं तो आजचं ते शेवटचं त्यांचे पारमार्थ ज्ञानदेव ह्या अभंगाचा हे पूर्ण मर्पदर म्हणलं ते येते माऊलींचा अभंग वास्तविक आज मला दोन प्रयोजन ते दोन्ही प्रयोजन सांगणार आहे अभंगाचा प्रतिपाद्य विषय अभंगामध्ये भूमिका अभंग सगळ्यांना पाठ आहे सगळ्यांना त्याला अर्थ काही जास्त बळवळ जायची गरज नाही जीवनामध्ये माऊली सुरुवात करत असताना फार गोड करतो आपला पाठीराखा कोण आहे आपला पाठीराखा कोण आहे हे फार महत्वाचं आपला सल्लागार कोण आहे आपला सल्लागार जर शेकोणी असत तर वाटोळच मग विठ्ठल हो विचार जर केला ना आपण कोणाच्या सल्ल्याने चालतो हे महत्वाचं आता स्वतः अखिल जगाचा मालक पाठीराखा होता कोणाचा पाठीराखा होता पांडवांचा बरं पांडव देवाकडे गेले का देवाला पांडवाकडे यावं लागलं देवाला यावं लागलं तुम्ही गुरु करायला गेले का गुरु तुम्हाला शोधत शोधत तुमच्यापर्यंत आले जे गुरु करायला जातात ना ते गुरु करून टाकला गुरु करून हा विचार जर केला आणि जे तत्वज्ञान शोधत शोधत ते व्यक्तीपर्यंत येतं ते त्यातून टिकून राहत भले तो थोडा रेंजच्या बाहेर काय जाय ना पण इनकमिंग चालू राहते आउटगोइंग थोडी फरक पडतो श्री गुरु सारिका आस्था पाठीराखा इतरांचा लेखा जीवनामध्ये विचार जर केला साधू संतांनी माऊलीने तुम्ही ज्ञानेश्वरी करत जर बघितलं ना ठाई ठाई फक्त आपल्या गुरुचं वर्णन आणि गुरुला व्यक्तिरूपाने त्या पंचमहाभूताचा आरामासाचा देह म्हणून बघू नका जर बघितला ना तुम्ही विचार जर केला तर ते बाबांच्या मुखातलं वाक्य भाऊ तुम्हाला दिलेलं नाम भगवंत आणि गुरु एक वेगवेगळे पण आपण काय माहिती का आपण पाहतो कर्माकडं आपण पाहतो पंचमहाभूतांच्या देहाकडे विचार जर केला इतरांचा लेखा शेवटी ना आपली माय दुसऱ्याच्या बाईने समजा मावशीने पंचपक्वान जरी खाऊ घातलं तर त्या पंचपक्वानाची जी सर आहे ती आईच्या हाताच्या याला येईल का पोतनामाशी प्रेम नाही दाखवतात शेवटी आपली माया राधयाची कांता
भीक मागे विचार जर केला काय दृष्टांत दिले माऊलीने बघा. राजाची बायको गरली गेली मग शेअर पेटच्या म्हणे का. मग एवढं मोठं आता विचार करा. मी गेले 25 वर्ष झाले इथं या गावामध्ये येतोय. 25 वर्षापूर्वी ज्या कंडिशन मध्ये समजा परमानंट होता पकवाच्या टाइमवर भेटेनी पेटी वाजून कोण भेटेनी कोणत्या टाइम करी. आज एवढं सर्व म्हणजे विचार जर केला तर सगळे केले. आता हे बघा किती सुंदर पकवाज होता. मी तर तुम्ही ते 25 वर्षाचं पूर्वीचं कीर्तन पहा कशा परिस्थिती. पण तशाही परिस्थितीत आपला हेतू काय होता की एकाला एक घडत जावं. लौकिकासाठी म्हणा किंवा भक्तिभावासाठी म्हणा. तिथं लोकांना लय गर्दी पण तिथं गर्दी नाही आहे. जिथं गर्दी आहे ना तिथं गर्दी दे बघ. तिथं फक्त प्रदर्शन आहे दर्शन नाही. एवढं मोठं तत्व असल्यानंतर ज्यांनी समजा महात्म्यांचं ऐकलं की सुखी झाले का दुःखी झाले. एखादं सांगा बा मी मार्गाला लागलो गळ्यात माळ घातली माझं वाटोळ झालं. काय थैल्या वाई पोटल्या पिपीला बरबाद होऊ जाईल. तुमच्या इकडे गुजरात मध्ये काही बिअरबार नाही त्याच्यामुळे काही बिअरबार जायचं काम वाटलं. नामे तरला नाही कोणायचं देवा निवडून. साधू संत सांगतात बाबाने नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा. एखादा आहे का जो या मार्गाला लागल्यानंतर त्याचं वाटोळ झालं. विचार करा. प्रत्येकाची प्रगती पाहून माणसाला आनंद होतो. बरं नुसती व्यावहारिकच प्रगती होते का. तुम्ही जो परमार्थ केला तो परमार्थाचा तुम्हाला फायदा तर भेटला पण त्याचा बोनस काय. त्याचा बोनस म्हणजे तुमची पुढच्या पिढीला सांगावं लागेल. आता जेव्हा सुरुवातीला आम्ही यायचो आता हे पोरग एवढंच होतं असं वाटत होतं एवढं उच्च कोटीचा परमार्थ वाजवणार तयार ही हा बोनस आहे. विठ्ठला आपल्या लेकरांना पुढे सांगा. आज लोक सगळे संपत्ती कमवणे मागे लागले. संततीकडे लक्ष द्या. कितीही संपत्ती कमवून ठेवा आणि पोरगा जर समजा लाईनवर नसलं तर ते इकाल टाइम नाही का तो गणितांना 7-12 पोरं घ्या. विठ्ठला राजा याची कांता काय भीक मागे मनाची या दोघे. विचार जर केला गरज नाही. पावलीची ओळी ज्ञानेश्वरी हा मग काय ओळी पारे तरी माझी या भक्ता काय संसाराची चिंता काय समर्थाची कांता पोरांना मागे. काय एरवी तरी माझी या भक्ता काय संसाराची चिंता. चिंता करावी का. आणि इकडं म्हणतो आपण म्हणतो नाचायचा तुझी चिंता त्याशी. पण आपण भाड्यानं आपल्यावर घेऊन ठेवलाय त्याच्यामुळे आपल्याला गडबड आहे. एकदा आता तुम्हाला सांगू का द्रौपदीच्या जोपर्यंत दातामध्ये वस्त्र होतं तोपर्यंत देव आला नाही. देव द्रौपदी म्हणजे लईचे तात्तीवर अजून हे भरोसा आहे थांबत होतो. आणि ज्या वेळेला ते दातात फेकून दिलं देवा तूच आता भगवंत गरुडाला पाठीमागे टाकून. तसं तुम्ही जोपर्यंत म्हणताय ना विचार जर केला तर तोपर्यंत वेळ बसत. कल्पतरू तळवटी. आता विचार करा कल्पतरू हा एक वृक्ष आहे एक झाड आहे आणि त्या झाडाखाली बसलं आणि बसल्यानंतर तुम्ही जे बी इच्छा व्यक्त केली ती इच्छा पूर्ण होते. तसं सद्गुरु तत्व हे कल्पतरू आहे. फक्त तुमची इच्छा ही लौकिकाची आहे का अलौकिकाची. कारण लोकांना आता लौकिक इच्छा जास्त उत्पन्न होतात. अलौकिक प्रपंच विचार करा. परमार्थ हा चांगला व्हायसाठी यायचं का हा जन्म सफल करण्यासाठी यायचं. प्रपंचात येणारे अनेकांचे उद्देश असतात. कोणी फोकस साठी कोणी मोठं करता येत कोणी कमाई करता येत कोणी तो करत म्हणून मी करायचो. पण अध्यात्म क्षेत्रामध्ये विचार करा की यायचं ना आपल्या आत्मोद्धारासाठी यायचं. बरं तुम्ही आता किती घर 4 घर दार गाडी माडी बंगला हे सगळं त्यासाठी आहे का आत्म्यासाठी. पण भाषा समजी राहिली का. बंगला कायसाठी आहे त्यासाठी गाडी
सगळ्याची सुख सुविधा आहे कायसाठी आहे? देहासाठी, आत्म्यासाठी केलं का काही? आणि आलंय कशाला? आत्मोद्धारा. विठ्ठल विठ्ठल करतो काय? आता महाराष्ट्रात तुमचं गुजरात काय नाही, आता काही बांधले बांधले गरे काय चाललंय लोकांचं? गाडीला बोला पटापट बोला. गाडीला गाडी, बंगल्याला बंगला, बांधाला हा पलाटले जागा संभाजी एक दिवस. विठ्ठल पैसाला काय भेटल्यानंतर काय मागावा? माऊली म्हणता ज्ञानदेव म्हणे तरलो. तरलो या शब्द म्हणजे फार महत्व बरं का. अजून आपण प्रवासी आहोत, अजून आपला मुक्काम आला नाही, अजून बी आपण सावध राहणं गरजेचं. भर पावसात गाडी चालू आहे, गाडीचा वायपर जर बंद पडी जाईल ना, काही काही ना वायपर नाही गेलं तुझी घ्या. तो वायपर चालू ठेवला गरजेचं आहे. तो वायपर चालू असला तर रस्ता दिसतो, वायपर बंद पडला तर रस्ता दिसी का? तसं तत्वापासून नामापासून जर दूर गेलो, वायपर चालू पाहिजे. तर तरलो तरलो मग म्हणता माऊली आता उतरिलो. आता विचार करा, गुरुचे अनेक कृपेचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला सांगू का, आता लोक गुरुचं ज्ञान घेतात, गुरुचं आणि गुरु आहे ना उदार असते, देतात बी. ते कधी कंजूसपणा करत शब्द फार महत्वाचा आहे काय याच्यामध्ये. माऊलींनी गुरुचं ज्ञान नाही वापरलं. काय वापरलं? आता उद्धरिलो. हा माऊली म्हणता विचार जर केला तुम्हाला गुरुचं ज्ञान भेटून जाईल, पण गुरुची कृपा संपादन करायला लागते. विठ्ठल एवढं वाक्य ध्यानात ठेवा. बरोबर आहे का नाही? हा वर्णन जर केलं ना, आता समजा गुरुला वर्णन जर केलं ना, गुरु सर्वांनाच आवडतो असं काही विषय. कारण किती जरी समजा तो त्याचा संपर्क जरी होत नसला तरी त्याचा अंतरात्मा त्याला काही देतो. तुम्हाला सांगू का, एकदा अंतःकरणामध्ये त्याचा फोटो निघला का अध्यात्मशास्त्र सांगतो, तुम्ही कितीही काही करा, तो शेवटी फोटो कुठे येतो? त्याच्या समोर गणन महाराज येतात, आणणार का गण बरोबर तरी मी जातात, पण फोटो फिक्स कुठं होईल? तो बदलत नाही. मत आहे का? गुरु सर्वांना विचार जर केला, गुरु सर्वांनाच आवडतात अशाचा विषय नाही. गुरुचं तत्व प्रत्येकाच्या अंतःकरणातच आहे. पण ज्या दिवशी तुम्ही गुरुला आवडायला लागले ना, तर कृपा आपण आवडला पाहिजे. आपल्याला ती गुरुची कृपा आहे. हा द्रोणाचार्याचा विचार करा, कोणाला शिकवत होते? द्रोणाचार्य सगळ्यांनाच आवडायचे, पण द्रोणाचार्याला कोण आवडायचं? ही गुरुकृपा आहे. आता उद्धरिलो. गुरुचा विचार करा. तुम्हाला सांगतो ना, गुरुचं ज्ञान सगळ्यांना सारखंच आहे, काही बदल फक्त तो त्याच्यात महत्वाचं आहे. आणि ज्यांनी गुरुची कृपा संपादन केली महाराज, बस त्याला जीवनामध्ये कधीच कोणता काही अडथळा आहे. राजयाची कांता काय भिक मागे,
मनाची अजोगे पांडुरंगा करू तेचे बंधु श्री चरण श्री गुरुचे नमस्कारोने आता ओम नमो द्या वेद प्रतिपादना तेजे सुसंध्या देवा कृत गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवर्तिदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री अचनायका कमलापती माझे रंगाचे विनंती करगडी तो कधी काळी कैलासराना शिवचंद्र महेंद्र महापुरी विजेंद्रानदी देवै सदा ओम नमो ज्ञानेश्वर साधू संतांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुण्य पावन लागली आपली ही रामकथेसाठी सुरत गुजरात परिसर इथे जो कार्यक्रम आहे बापांचं पुण्यस्मरण आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम बापूजी जेव्हापासून या मार्गामध्ये समजा आले तेव्हापासून कंटिन्यू दरवर्षी आता माझं 25वं वर्ष होतं. खूप मोठा 8 दिवसाचा कार्यक्रम 22 वर्षामध्ये एवढा वर्ष थोडी धावपळ होती कामाची मग त्यामुळे थोडा शॉर्टकट कार्यक्रम झाला. तिघं भावांची ही जोडी दुर्दैवाने नाना लवकर गेले. नानाजी, बापूजी आणि तात्याजी. आणि या बंधूंच्या माध्यमातून आपल्या वडिलांचं ते आपण त्याला पुण्यतिथी म्हणतो, पुण्यस्मरण. कारण आपले आई वडील ज्या तिथीला गेले ना ती तिथी आपल्यासाठी पुण्यतिथी शब्दाचा अर्थ काय होतो? त्या तिथीला पुण्य तो प्राप्त होतो. शास्त्र असं सांगतं. मला आहे ना मुद्देसूद बोलायला आवडतं. मला आता आहे ना काट्यापिट्या वडा झालेला आवडत नाही. पुण्यतिथी म्हणजे त्या तिथीला पुण्य तो प्राप्त होतो. आणि काही काही माहित नाही राहत नाही. इतर पाठामध्ये अशी तिथी माहित राहते. सर्पित्री दिवस गाठ लागतात त्या विठाला खऱ्या अर्थाने जर बघितलं, विचार जर केला तर पुण्यतिथी, पुण्यस्मरण त्या दिवशी आठवण करणे. आणि जेही असतील समजा त्या परिवाराची मुलं असो, नातू असो, सगळेजण असो, त्या दिवशी एकच आपल्या वडिलांच्या फोटो समोर गेल्यानंतर त्यांच्या फोटो हात जोडायचे, नमस्कार करायचा आणि आपल्या त्यांना एकच सांगायचं, बाबा तुम्ही जो दाखवलेला रस्ता आहे ना त्या रस्त्याने चालत आहेत बरं का, वाटकाय चुकली. असं तुमची आशीर्वाद दृष्टी आमच्यावर राहू द्या. आणि पुण्यवान माणसाची पुण्यतिथी होते. इथं गण बाबा म्हणायचे, कोणाचे 5 गेले, कोणाचे मरून गेले भक्त्या लगद्या भुरसंडी सारख्या 14 चौकडी लंकापती, ते गेले भेट्या खात्रीत आपण घ्या गाजर की गुंगी गणगण मरतात. पण पुण्यवान माणसाची पुण्यतिथी होती. तेवढं पुण्य काहीतरी गाठले. पुण्यवान माणसाची पुण्यतिथी होती. तेवढं पुण्य त्यांचं गाठी राहतं. ते काहीतरी त्या पर्यावरणावर संस्कार करून जातात आणि त्यांचीच पुण्याने हे सगळं घडतं. ध्यानात ठेवा. तुम्हाला सांगू का, आपला प्रपंच 60% आपल्या म्हणजे 50-50 आपले प्रयत्न 50% आणि 50% वाढवडलाचे आशीर्वाद, तर तो प्रपंच व्यवस्थित चालतो. आणि ज्या घरामध्ये विचार करा अनंत कटकटी, भानगडी, दवाखाना, मारचक्रा, समजून घ्यायचं ते पित्तर त्या घरात शक्य नाही. तुम्हाला सोपं तुकोबरायचं गोड आपण घेतले. तुका म्हणे पित्तर आशीर्वाद दे.
आशीर्वाद देती कल्याणीची ती महातांडवात स्वर्गीचे पूर्वधारे आमच्या कुळात कोणीतरी असा यावा जन्माला. हो तुकाराम महाराज ते काम एक जरी असला तर तो भगवत भक्त पाहिजे. पुरी एकच पुत्र माय पोटी आई स्मरण उद्धरे कुळकोटी. धन्य वंश जन्माला भगीरथ गंगा आणून पूर्वज केले. त्या भगीरथाच्या अनेक पिढ्या पुढे होत्या महाराज. पण त्यांनी काय केलं, गंगा प्रभूतालाने भगवान शंकराची उपासना केली आणि त्यांची तिथून सुटका केली. हा आधी लोक मागाकडनं वाडा काळ पाडले तर एकडे चालला आयुष्यभर एकत्र राहिले. सतरा सांगितली गावाकडलं आता ती मला आज रातभर राहणार पोटावर त्याला टुकुर 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 दे कर कोणाकडे पण बोलायचं ताप नाही. दोन्ही जमत नाही. पानवरून पावरून पावरून हा भजन करतात. काही काही लोक टपऱ्या टपऱ्या माळा घालतात. रामकृष्ण हरी चालून बारपोरापुरी केला ना. तुम्हाला खरं सांगू का आपण मार्गी लोक आहोत ना परमार्थ मार्ग आपल्याला केलं किती नुकसान पडते नाही पडत आपण कोणाचा रुपये पडवायचे त्याला टुकून टुकून पाहतो धल्लीकडं मनातल्या मनात गवळत म्हणतो चोरी झाली तुला लाज वाटे मला. तुम्हाला एक वाक्य सांगू का, जिस घर में माँ बाप बसते हैं उस घर में भगवान बसते हैं. घर में माँ बाप बसते हैं तो त्या दल्लादल्ली पे काही काही बोलतात कोट्या राहतात. जर पोरे चाकला येत ना तर दल्लादल्ली कोट्याचे विठाला विठाला. जर पोरे कोट्याचे येत ना तर दल्लादल्ली आज चित्रही हो विठाला विठाला. तुम्हाला सांगू का लोक लय मोठं मोठं लक्ष्मी पूजन करतात आणि घरच्या लक्ष्मीच्या डोळ्यात असं आणत असेल तू काय लक्ष्मी पूजन करणार नाही. तू घरच्या लक्ष्मीला कोठे तू लक्ष्मी पूजन करायची गरज नाही. आपलं बोलणं असं राहतं घरच्या लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आनंद ठेव. तू लक्ष्मी पूजन करण अशी लक्ष्मी प्रसन्न कुणावर आणि तू मोठा फटाका फोडीन फार डेकोरेशन बिकोरेशन करी लक्ष्मी पूजन घरनी लक्ष्मी डोळ्या वाचलो पुन्हा लक्ष्मी स्वतः चेटाड दे विठाला विठाला. ठेवा तुम्हाला मी ना कविता नाही म्हणून टाकणार. हो पण माऊलींचं काय म्हणणं आहे विषयी तुकोबरायचं काय म्हणणे विचार करणं गरजेचं. पुण्यतिथी विषय चालू आहे आणि तो सांगणं पण गरजेचं आहे. पुण्यवान माणसाची पुण्यतिथी होती काय होते. हा 365 दिवसाचं कॅलेंडर प्रत्येकाच्या घरी आहे ना. हा कोणाकडे भाग्योदय कोणाकडे महालक्ष्मी कोणाकडे अनेक कॅलेंडर आहेत. प्रत्येकाचं तुमचं गुजरातचं भाषेचं वेगळं असतं. त्या 365 दिवसाच्या कॅलेंडर मध्ये रावणाची पुण्यतिथी करता का तुमच्याकडं. कौसाची जयंती हे करायला पाहिजे ना. चांगला माणसं होतात त्या. त्यांच्याकडे सत्ता होती संपत्ती होतं सगळं काही होतं पण त्यांच्याकडे काय नव्हतं पुण्य नव्हतं म्हणून. आणि पुण्यतिथी व्हायला ते लागतं. पुण्यवंत वारे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. कारण तेवढं त्यांचं भाग्य असतं. आणि म्हणून आज आपण सगळ्यांना जुळून येत नाही बरं का. वर्णनासाठी तू का म्हणे एक मरणाची उत्तमची उडी कीर्ती माझी वर्णनासाठी. आणि ते आपण आता तुम्हाला मी सांगणारच आहे. पुण्यतिथी सुरुवातीला नंतर माऊली सांगणार. साधू संत सांगतात आपण हे जे करतो समजा आता बापूजी महाराज आहेत म्हणून ते करताय वाशाचा विषय प्रत्येकाचं कर्तव्य करायलाच पाहिजे. कारण वर्णन जर केलं तुम्हाला सांगतो ना आपण आपल्याला जीवनामध्ये येऊन आहे ना जीवनामध्ये येऊन 4 पुरुषार्थ करायचे असतात.
किती पुरुषार्थ करायचे असतात? हा, ज्या वेळेला प्रत्येकाचं लग्न होतं हिंदू धर्म संस्कृतीमध्ये, कन्यादानाच्या वेळेला ते ब्राह्मण आपल्या हातावर, नवरदेव नवरीच्या हातावर पाणी देऊन ओढून घेतात ते संस्कृत भाषेत. हा, धर्मेचे, अर्थेचे, कामेचे आणि मोक्षाचे हे 4 पुरुषार्थ करायचे आपल्याला. धर्म, अर्थ, काम आणि त्याच्यानंतर आपल्याला काही कर्तव्य पार पाडायचे. आपल्यावर काही कर्ज आहे ते कर्ज फेडायचंय. ते कर्ज म्हणजे हे विठ्ठल करायचं का इथे येऊन मनुष्य जन्मात हे 4 पुरुषार्थ करायचंय. हा, आणि आपल्यावर जे ऋण आहे ते ऋण फेडायचे. ते ऋण कोणतं आहे विचार जर केला तर त्याच्यातलं पहिलं ऋण आहे पितृ आहे. शास्त्रामध्ये केलं, शास्त्रामध्ये सुंदर वर्णन 3 प्रामुख्याने आहे, त्याला 2 विभाग केले आहेत. पहिलं पितृ ऋण आहे, दुसरं देव ऋण आहे, तिसरं संत ऋण आहे. त्याला ऋषी ऋण म्हणतात शास्त्रामध्ये. पहिलं पितृ ऋण, दुसरं देव ऋण, तिसरं संत ऋण, ऋषी ऋण, चौथं मनुष्य ऋण, 5वं भूत ऋण. विठ्ठल विठ्ठल काय पाहतं याला उतरून म्हणतात. पण तुम्हाला सांगू तुम्ही सगळे पाळा, फक्त हिंदू धर्माच्या माणसाने कोंबड्या पाळायच्या. त्याचं कारण असं आहे महाराज, त्याचं वर्णन केलंय की ना मसालावर कधी पुन्हा पाय पडी घ्या. आता तुम्हाला सांगू का ताई मंडळी, तुम्हाला आहे ना राग येऊ द्या मला काही तुम्हाला घरच्या आपलं अंगण म्हणजे आपल्या घराचा आरसा आहे. काय आहे आपलं अंगण आहे ना आपल्या घराचा. आपलं अंगण कसं पाहिजे, ज्या अंगण मा जर समजा बकरीने लेंड्या कोंबड्या हागेल तरी प्रगती होईल. आपलं अंगण तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला नाही शेतचा साडा टाकला, साधा साडा टाकायचा, छोटीशी का होईना, 5 ठिपक्याची का होईना, रांगोळी टाकायची. हा, कारण अंगणावरून घरात मग काय शे, जर अंगण मग जर लेंड्या होतील तर मग घरमा शोकेत मग गोदडेच रापडतील. लक्ष्मी उठायची कधी उठायची? अरुणोदय म्हणजे काय, जेव्हा सूर्योदय जेव्हा त्याला अरुणोदय म्हणतात. उठा उठा पांडुरंग दर्शन द्या सकाळ, दर्शन द्या सकाळ. पूर्वीच्या काळामध्ये, आता तर काही काम नाही, पूर्वीच्या काळामध्ये पहिले कुठल्या कुठल्या माय माझी काय करे, पहिली शेवटी तिला चोळा पोतारण राहील, नंतर सडा समाज. हो, पहिले काही रांगोळ्या नव्हत्या, पण काही ना काही मात्र दाराशी लक्ष्मी जांब आहे ते किती वाजले हो, ते पहिले कितलं काय दुःख होईना अशी रडसती. तिने बैजबी त्या टाकी खिचडी काढतच त्या राम से कुछ बोलली खिचडी मी पडा ही संस्कृती आहे एकमेकाचं. हा, याला मनुष्य ऋण म्हणतात. या पुढं ऋषी ऋण, संत ऋण म्हणजे भगवंत साधूचं जे ऋण आहे ना, भगवंत ज्याने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन. आता विचार करा, किती वर्ष झाले? 4 वर्ष झाले. पाय 4 नाही, 4 वर्षाचे वर झाले असं. 21 मार्च 2020 ला आलो. कोण?
2 वर्ष आपल्या काही उमत ना काय काही उमत नाही. पण देवाचे विचार करा, पैसे कामाला आले, गड्ड्यात आपल्या कामाला आल्या का काहीतरी सत्कर्म देवधर्म काम आलं. अहो काही काही दुर्दैव करा विचार जर केला की साधू संत सांगता बाबा रे आपण भाग्यावान आहो. बरोबर आपण ते हे दिवस पाहायला राहिलो. काही काही दुर्दैवी घरांचे विचार जर केला खूप दुःख वाटतं माणसाला, खूप दुःख वाटतं. मग तरी आपण आता एवढा जर समजा जगणून मग आपण घेऊन आवाज एका नाही तरी खायात आल्या वाटत. अरे हे देवाचं ऋण आहे महाराज. आपल्या खरोखर आपल्या देवाची कृपा आहे. माझ्यावर झाली आता मी तुम्हाला आता तुम्ही थोडा गणित जातात मग फोटो हो. आणि चौथं ते देवळू नाही, पाचवं ते पितृ नाही. पितृणातून मुक्त नाही. आता तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्यासाठी बापूजी महाराज तरी असं तुम्ही किती बी केलंय फक्त व्याज बरं का ना मुद्दल कधीच भेटत नाही. हे फक्त याद करतात आपण ऐका. आता साधू आता माऊलींचं काय मत आहे आई वडिलांविषयी तेही सांगणं गरजेचं आहे. कारण आपली हिंदू धर्म संस्कृती 4 लोकांना देव मानायचं म्हणते. मातृदेव, पितृदेव, आचार्य आणि अतिथी. हा आई आणि वडील, त्याच्यानंतर आचार्य म्हणजे आपले गुरु ज्यांना देव स्वरूप मानायचं. आणि आपल्या घरी आलेला अतिथी त्याला जुन्या काळातला शब्द आहे अतिथी. आता त्याला आधुनिक भाषेत काय आमच्या घरी गेस्ट आले बरोबर ना. त्याला जुन्या काळात अतिथी का म्हणायचे तो तिथी कोण येत नव्हता अचानक टपकायचा. आता तो कुठे उतरणार काय उतरणार सगळं अप टू डेट समजा. हा पूर्वीचं काळ तसा नव्हता अतिथी. माऊलींचं म्हणणं ऐका आई वडिलांनी माऊलीची गोड उभी सकळ तीर्थाची अधुरे तीर्था मातानी तरे दया सेवेशी शरीरे किरे लोणी किते. माऊली म्हणतात सर्व ज्ञानेश्वरीची गोड उभी आहे. माऊलीनी आई वडिलांवर उभी स्पेशल सर्व तीर्थाचं स्थान. तुम्हाला खरं जाऊन का जोपर्यंत आपले मायबाप आहेत त्यांना तोपर्यंत आपल्याला कोणत्या तीर्थाला जायचे कारण विक्रम बाबांचं प्रमाण होतं माय बाप केवळ
केवळ काशी तेने जावे तीर्थाशी पुंडलिके काळे केले परब्रह्म आता होई सावधान हृदय स्मरे नारायण का म्हणे माय बापे देवाची हे तुको करायचं म्हणणं आई वडिलांची आता आहे का तुम्हाला अजून एक गोड आहे ना विसरू नको रे आई बापाला जिंकली त्यांनी काया झिजवून तुझ्या शिरावर हरी सुखाची छाया गेल्या रे नारायण आई बाप मिळणार नाही ही जागा राहू दे थोडी काय जागा विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला झिजली त्यांनी काया झिजवून तुझ्या शिरावर प्रत्येक आई बाबाला वाटतं मला जे कष्ट झाले ना चालतील माझ्या पोरांना माझ्या जीवनामध्ये ज्या काही माझ्या अवस्था झाल्या ते त्यांना झाले पाहिजे प्रत्येक बापाला वाटतं माझ्या पोरांनी वेळेवर कोणावर हात बसला नाही तुम्हाला सांगू आपल्या मायबापाची आपल्या मायबापाला आपल्यासाठी कोणाजवळ झोळी बसत नाही एवढं पोरांनी पाळायचं आणि 4 लोकांमध्ये आपल्या बापाची मान खाली जाऊ नये हे पोरीने सांभाळायचं आणि पोरांनी काय सांभाळायचं की आपल्यासाठी आपल्या बापाने कोणाजवळ हात पसरायचा नाही पाहिजे पण आजकालची पिढी केलं ना लोकांना राग येतो बोलायचं आताच्या पिढीचं आई बापावर लक्ष आहे का माय बाप नाही स्टेटवर लक्ष आहे बोला पटापट बोला मास्तर माय बापावर लक्ष आहे का माय बापाच्या स्टेटवर लक्ष आहे तुम्हाला खरं सांगू का तुमचे रागी पोरच न ध्यान माय बाप नाही स्टेटवर पोरीच न ध्यान मायना दागी नसू 2-3 तरी राहिल्यात ना ते वाटापाट दिसत्या गया म्हणलं तू देतो कान म्हणलं ती देतो तिला मरू तरी जग स्वार्थी बाबा विचार जर केला जगामध्ये अजून बरेच असे उदाहरण नाही वडिलांच्या बाबा तुम्हाला सांगितलं ना साधू संतांचं जे अभिप्राय ते सांग मनाचं जोडून काही सांगायचं नाही तो लोक महाराज ते कीर्तन रेडी सांगतात आणि त्यानं मायबाप त्या घर मारतात ते तो चांगला शपथ बोलते मग करते नाही मुके बडे माणसाने विचार जर केला ना अपेक्षा केली पाहिजे मनकडे आदर आहे थोडा दिन मनकड राहाय थोडा दिन त्यांकड राहाय नाही तर मी तुमले बोललो नाही का माय बाप वाटेल तसं तल्ला तल्ली बैठ मेरे पास तुझे
खऱ्या अर्थाने बघितलं त्या आईवडिलांचं स्मरण खऱ्या अर्थाने आपल्या गुरुचं आपण जे आठवण करतो ना, आपल्याला आपल्या ज्या गुरुंनी मार्ग दाखवला आपण त्याच्यावर चालतोय का, आणि आपल्या आईवडिलांचं स्मरण करतो ना, पुण्य स्मरण त्यांनी जो आपल्याला मार्ग दाखवला ना, खरोखर त्यांना आहे ना, तुम्हाला खरं सांगू म्हणजे आशीर्वाद देतात वर्णन जर केलं तर त्यांना कळतं, आणि म्हणून ते तिथून त्यांना समाधान वाटतं. एकच जरी मी तुम्हाला म्हटलं ना, पुरे एकच पुत्र माय पोटी हरिस्मरणे उत्तरे कुळपोटी धन्य वंश जन्मला. हा मी नेहमी सांगत असतो, वाघीण 12 वर्षानंतर एकच छावा जन्माला. किती वर्ष लागतात? 12 वर्ष. पण आख्या दरारात राहतो का नाही? शेरने का एक ही बच्चा आखे गाव को धार. आता आपण आता खाते मग काय बात मागणार, लोक रात्र बार काढलं जाईल ना. शेरने का एक ही बच्चा आखे गाव को धार. डुकरीन के अंदर बच्चे पूरा गाव साफ. आमंत्रण द्यायला नाही आणि म्हणून त्या महात्म्यांचं आपल्याचं पुण्यस्मरण योगायोगाने आज माऊलींचा समाधी सोहळा आहे, आणि त्याच्या निमित्ताने माऊलींचं जो अभंग आहे तो अभंग तुम्हाला संत सत्यनारायणच्या, आणि त्याच्यामध्ये माऊली त्या गुरूंचं वर्णन करत असत. तुम्हाला आता समाधी पण सांगतो, गुरूंची पण पद्धती सांगतो. प्रथम माऊलीचं म्हणणं काय अभंगाच्या पहिल्या चरणात श्री गुरु तयार करून ठेव. काय तुम्हाला खरं सांगू का, आपल्यावर जर उपकार आहेत ना माऊलींचे, त्याच्या अगोदर सगळे ग्रंथ संस्कृत मध्ये होते. संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा. संस्कृत भाषेत ज्यांना कळतात त्यांनी सांगायचं मम आत्मन सगळ्यातून परत कोण. तुम्हा आपल्याला सर्वसामान्य जीवाला परमार्थ कळायचं नाही, एका गुरुने एकच शिष्य बनवायचा अशी परंपरा. पण ज्या वेळेला विचार जर केला, तुम्हाला सांगतो ते भगवंताला करून पार्वती कहे शिवशंभा तुम्ही भजन कोणाचे करता मला गाडी. क्षीरसागरापासून सुरू झालेल्या कविनारायच्या पोटात आलेलं तत्व, पण भगवान शंकराने सांगितलं आधी ना तो उमा बीज प्रगटले मच्छिंद्रला तरी कधी कोणाचा गुरुमंत्र चोरून ऐकायचा आणि तो फलद्रूप होत. तुम्ही चोरून ऐकला त्याच्यामुळे तुम्हाला फलद्रूप होणार नाही. आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला दत्तात्रयाने शरण जाणार आणि दत्तात्रयाकडून हे तत्व घेणार, त्यावेळेला विचार करा. तुम्ही आधी नवनाथचा फोटो बघा, पहिले कोण राहतं? आदिनाथ, नंतर दत्तात्रय, नंतर याशी परंपरा. म्हणून आदिनाथ गुरु सर्वसिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष गहेरी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार वर्णन तर केलं. त्र्यंबकेश्वर या क्षेत्रामध्ये आजही आपली परंपरा चालू आहे. आजही आपण प्रदक्षिणा मारायला जातो. कसली बापूजी? श्रावण महिन्यामध्ये कसली? ब्रह्मगिरीची. आणि ती माऊलीची, माऊलींपासून ती परंपरा आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मंगलाबाई चारी म्हणणं मात्र ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारत असताना मोठ्याला काही गोष्टी करून घ्यायच्या. वाघाची डरकळे आली, सगळ्यांचे ताटात झाले. एकमेकांचा शोध करत करत मात्र निवृत्तीनाथ ज्यावेळेला एका गुहेजवळ आले,
पोहोचला निवृत्तानाथांच्या योगाने माऊलींच्या योगापर्यंत हे तत्व आलं आणि माऊलीने ज्या वेळेला विचार करा ऐश्वर्य अधिक ज्ञान ज्ञान अधिक ऐश्वर्य असणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ ते कितीचे 700 श्लोक होते. 700 श्लोक म्हणजे सोनं होतं आणि त्याच्यावर माऊलींनी अलंकार होणार किती 9,034 किती. तुम्हाला खरं सांगू का प्रत्येकाच्या मध्ये सृष्टी वेगवेगळी. माऊली हे ज्ञान सृष्टी आहे. ज्ञानाचा 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 कोमचे 2-4 पाय सुटल्यावर कोंब लागली होती का विठाला विठाला कोणाचाच काही राहत नाही. अहो ज्याची लेकराची दूध पाजणारी आई गेली ना तरी पर्याय बघ काही ना काही ते डोक्यातून काढून टाकायचं. ज्ञानाचा ज्ञान म्हणजे माऊली विचार करते. आता तुम्हाला सांगतो आपण आपल्या आईला आईच म्हणतो पप्पा म्हणू शकतो. वडिलांना वडील पप्पा म्हणू शकतो आई. पण संत जे त्यांना दोघेही पदवे पण त्या पण आले पण माऊली ही पदवी फक्त आणि बऱ्याच माऊल्या होत्या. माऊल्या नुसतं सावल्या पाडत विठाला विठाला विठाला. माऊलीचा विचार जर केला ना काय वर्णन आहे माऊलीचं केलेलं. तू माऊली हुनी मया तू माऊली हुनी मया कल्लोळ प्रेमाचा तू माऊली हुनी मया. ऐका नामदेव महाराज जन्मोजन्म्या बाबा बरेच लोक येऊन टिकत का बरं थोडे दिवस राहतात परत लाईनीला काढून लागतात त्याच्यात पुण्य तरी जात.
तर मग ठिकाण पुण्य नाही देखील येत ना पुण्य आहे. नाथ बाबा शांतीच भेटले. प्रेम सुख दे प्रेम सुख घे प्रेम सुख तुकाराम तुकाराम नाम घेता का बेलमा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. सत्यजित वैराग्य तुकोबर आहे मला वर्णन केलं. प्रत्येकाचं संतांचं वैशिष्ट्य. आता या मौलींची जी समाधी आहे ना बाबांनी ते प्रमाण घेतलं ना समाधी घेतली वस्तीत माऊलींची जन्मभूमी कोणता आहे? जन्मभूमी पैठण परिसर. त्या पैठण परिसरातलं आपले गाव. आधी तुम्ही गेले ना पैठण आणि इकडे नगरकडे येतात आपल्या गावला. तिथून निघत 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 माऊली शेवगाव मार्गे नेवाशा पाट्यावर आले. कुठे आले? नेवाशा. नेवाशा पाट्यावर नेवाशा गावात आले. बरोबर. नेवाशा गावाजवळ विचार करा त्या पैस कामाला जे जे लोक गेले असतील नेवाशाला माऊली तिथं आजही पैस काम तसंच तसा 800 किती शतकापासून मागून 800 वर्ष होतील. आता अजूनही पैस काम त्या पैस कामाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी हे ज्ञान सांगितलं. आता ज्या वेळेला विचार करा तुम्हाला सांगतो संतांचं कार्य पूर्ण होतं ना त्यावेळेला ते प्रत्येकाने 2-2 वर्ष मागून घेतले. कोणी कोणी निवृत्तीदाराने 2 वर्ष, मुक्ताईने 2 वर्ष आणि आमच्या स्वतंत्र म्हणून ते 16चे 22 आहे. नाही तर माऊलींनी तेव्हाच अवतार कार्य तेव्हाच संपवणार होतं. परंतु 2-2 वर्ष प्रत्येकाला दिले. बाबा आम्हाला थोडा ज्या काळामध्ये विचार करा आज माऊलींचे जेव्हा किती लोक पोट भरून राहिले की नाही. त्या माऊलीने त्या काळात भिक्षा पण दिली ना. विसोबा चाटी त्यांचं अगोदरचं नाव काय बापूची चाटी नंतर खेचर पडलं. ज्याच्या पिठाला सुळीतून उलट करून जमिनीवर फपोट्यामध्ये मिक्स करून दिलं त्याचे शेण भरलं त्यांना शेण मारलं महाराज. काय परिस्थिती होती. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे हे ताऱ्याकडे पाहावे हो किती आनंदी आनंद भूमीवरी पडावे आकाश पांघरावे हे ताऱ्याकडे पाहावे. त्यावेळेला विचार करा तिथून निघाले येता येता कसे आले.
त्या पैठण क्षेत्रामध्ये ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले त्या रेड्याची समाधी झाली महाराज. झाली का नाही? आजही तुम्ही आळे पाण्याला गेले ना, आळे गावामध्ये कोणाची समाधी बापूजी? रेड्याची. तरी काही काही याला असं मरी घ्या. विचार करा, तुकोबरायचा गाता साधा टाकला होता पाण्यामध्ये का दगड बांधून टाकला होता? बापूजी गाता डायरेक्ट टाकला होता का दगड बांधला होता? त्याला दगड बांधला. मग आता विचार करा, हा जरी दगडासहित जैसे कार्य मग दगडाच्या समजून काय तुकोबरायना गात आले तरी होतो तो दगड बाकी ना दगडे गंमत आहे की नाही? तिथून रेड्याला समाधी दिली. कुठं? आळे गावामध्ये. कोणी? माऊलींनी. आणि त्याच्यानंतर अलंकापुरीमध्ये. काय काय सांगू मार्गदर्शन ज्ञानाबाई नवे नवे आईचं राहिलं. आईचं सांगितलं तुम्ही. साधकाचा माय बाप दर्शनी आले सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा घडला. चैतन्याचा जीवा ज्ञानोबा माझा चालविली जडविंती हरली सांगयाची संक्रांती मोक्ष मार्गाचा सांगती. तसं तुम्ही आपल्याला राग येतो मग तसं माऊलीनं पण एकदा काय केलं? माऊलींनी या जगाचा त्रास जेव्हा सर नाही झाला ना, काय केलं? जाऊन बसले, काठी लावून घेतली. विचार करा, त्या एवढीशा पुढच्या मुखातून काय निघालं महाराज? विश्व रागे झाले वनी सती. काय सांगा महाराज? संत तोचे जाना जगी दया क्षमा लोभ अहंता नाही मना जगी विरक्त मुक्तीचे शब्द ये जग आग लगे आकाश में झरझर गिरे अंगार. कबीरजीचं वाक्य. अरे संत न होते जगत में तो जल मरता. या जगामध्ये सज्जनांना त्रास होतो का दुर्जनांना त्रास होतो? त्या दुर्गम चालतं त्याच्या लोक त्रास देत का त्या चांगला मार्गावर सगळे आंबत झाले दगडे मारतस का बाबच झाले? जर बाबच झाले दगडे मारवते ते ना गोया सरी गेला म्हणा ना का? मग हे जगामध्ये सज्जनांना त्रास होतो महाराज. तो चांगल्या मार्गात जाणे ज्या वेळेला विचार करा गोड बजेट येऊ दे दया आता तरी गुरु माऊली. येऊ दे दया आता तरी गुरु माऊली. या आयुष्याची दोरी कमी झाली. या आयुष्याची दोरी कमी झाली. विनंती व्यक्त केली. आता ऐका समाधीचे प्रकार सांगतात. समाधी कोणकोणत्या प्रकारची कोणाकोणाची? माऊलींची जी समाधी आहे ना ती संजीवन समाधी अग्निरूप आहे. कोणती आहे? समाधीचे वेगवेगळे प्रकार. थडग वेगळं. माऊलींची जी समाधी आहे ना ती संजीवन समाधी.
हरिपाठाचा अभंग विचार करा. आपण जो अभंग म्हणतो ना शेवटचा, काय म्हणतो? ज्ञानदेवा प्रमाण नामदेवाच्या समकालीन संत कोण? नामदेव महाराज, सावता महाराज. तर नामदेव महाराजांची जे ना ही समाधीची ही पृथ्वी रूप आहे. नामदेवाची समाधी ना हे जलरूप आहे. कोणते रूप आहे? जलरूप आहे. कारण जलामध्ये त्यांनी स्वतःला या पंचमहाभूतांपैकी कोणत्या तरी तत्वामध्ये, एका तत्वामध्ये प्रत्येक साधूनी आपलं जीवन, हा जो देह आहे हा किती तत्वाचा आहे? पंचतत्वाचा. आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. ऐका आता, याच्यामध्ये 3 गुण टाकले, रजगुण, तमगुण आणि म्हणून याला माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये 8-10 प्रकृती म्हटलंय. आणि या 8-10 प्रकृतीपैकी म्हणून याला अष्टसात्विक भाव. हे 3 प्रकारचे गुण, जो गुण ज्या प्रकारे जास्त असेल त्या गुणाचे युक्त होते. रजगुण, तमगुण आणि म्हणून हिला 8-10 प्रकृती म्हणतात. ती देवी विचार करा, माऊली गोड सांगतात 6व्या अध्यायामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये 3.5 वेळे वाजून ती कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा विश्वबीजाची अपोंबा सावली. आता अग्नितत्व झालं, पृथ्वी तत्व झालं, जलतत्व झालं, वायू तत्व. आम्ही जातो आमच्या गावा, आकाशामध्ये मग तुकोबाराय बाबा म्हणायचे भगवान संत तुकोबाराय आकाश एवढं होते. मग तुम्ही आपण आता मी चाय खाद्यातून आल्यावर तिथून आणला का, हवा तिथून आणली का, इथे घेतोय. यालाच आकाश रूप म्हणतात, वर्णन केलं. आणि तुकोबाराय हे वायू रूपाने गेले, कोणत्या रूपाने गेले? कोण काय विचार करत असं त्याचा विचार नाही करायचा. प्रत्येक वैशिष्ट्य सांगते, प्रत्येक संतांचं ज्ञानाच्या बाबतीतलं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक संतांचं आपण समाधीच्या बाबतीत आपण वैशिष्ट्य सांगतो. कोणत्या संतांनी कोणत्या तत्वाला आपल्याला केलं.
माऊलींनी अग्नीला, नाथबाबांनी जलतत्वाला, तुकोबरायांनी वायुतत्वाला, नामदेव महाराजांनी पृथ्वी. आता आहे का फरक कसा आहे बघा. माऊली जाऊन किती वर्ष झाले? माऊली 800 वर्ष. नाथबाबा जाऊन 600 वर्ष आणि तुकोबराय जाऊन वर्णन दर्शन. आणि साधू संत सांगतात बाबा रे तुम्हाला खरं सांगू का की ज्या वेळेला या जगामध्ये तुम्हाला सांगू ना माऊलीचे संबंधी सगळे होते, जपी तपी संन्यासी मानवभाव सर्वे. आजही आपण श्लोक म्हणून जातो पण त्याच्या अर्थाकडे लक्ष द्या. निधींद्रानादी देवई सदा सूयमानम समाधिस्थ मूर्ती. माऊली ज्ञानेश्वर महाराज राजयाची कांता कायम भेटत मनाची एवढं मोठं तत्व आपल्याजवळ भेटलं तर आपल्याला कसे महाराज जे लाखो करोड रुपये देऊन जे भेटणार नाही ना ते तत्व जर प्राप्त झालं ना बाकीचे फक्त एक आहे धन मान आणि अन्न हे प्रारब्ध आहे. हे जसे त्याचं जगी जीवनाचे सार घ्यावे जाऊन सत्व कैसे द्याचे कर्म धन मान आणि अन्न हे प्रारब्ध आधी नाही. जरी तत्व भेटलं तरी पण आपले भोगतो न घडे संचिता करावे ते म्हणी म्हणून नये म्हणी मानू नये केलं नशीब फोटा काय म्हणजे खरं फोटा. आता विचार करा बापाने फोडलं का तुझ्या कर्माने फोडलं बाई कोणी फोडलं. कारण ज्याचे कर्म घेईल ते कोणाचे ना एखाद्या गरीब घरची पोरगी एवढ्या मोठ्या घरात येते आणि मोठ्या घराचं आणि एखादी मोठ्या घरची पोरगी दिली जाते पण काही कालावधीत उलट पालट होईतात. वन बाटके ट्रोगरला शनिवार कमेऱ्यावर मग ती रडत बसते मन बापतीचं कण चांगलं ते घेतली होतं मग काय जाय जगी जीवनाचे सार पण एखाद्याला प्राप्त होत नाही ना तर महिमा भोगत नाही. नातावत आहे ना एक भारुडे बरं का बाबा आधी होता वाघ या दैवयोग्य झाला त्याचा येळपट अनुभव स्वभाव
याच्या पुढचं वाक्य नाथ बाबाचं आधी होती टाइम नाही जायला टाइम बापूजी म्हणे एकच तास मला म्हणे आहे ना तो आपण तुटो हे शरीर फोटो हे मस्त की म्हणायसाठी का नाही नाही आहे ना तो तिथं म्हणायचं चाले हे शरीर त्यांनी एकच झटका म्हणजे एक हाताने एक पाय वाका टाकत तो काय नद्या कीर्तन काय असतं रे विचार जर केला आधी होती तासी पटरांनी केले तिसी लक्षपूर्वक आहे आधी होती तासी पटरांनी केले तिचे हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव काही जातो का काही काही पुरी माहेरतून येतीच पण माहेर ना गुण टाकतीच ती बाई रस्त्याने ना सुया पोती नाही होती सुया गे दामन गे तुला गुरगुंडा पैसा आर्य भाकरते ना का मी आकाश विचार कितला सोया भेटे पहिले हा पहिले बऱ्याच वस्तू ना भाकर अर्धी भाकर नाही का सोया पण विचार करा तुम्हाला म्हणतो गोल्लो गोली पण विचार करा 17 घरना तुकडा खाय पण तब्येत कशी राहे पहिले इतकी मेहनत मी नाही वाटे पूर्वी आयुष्यभर 4-5 वाटा वाटायचा आहे इथला खाई बी जाय दगडीच माणसे बी राहे आता बटर दाबून खर्र मसाला तयार पावडर टाकी पाणी टाक खप टाका टाका लाव बटन दाब खर्र दोन तरी ताईला अशक्तपणा तिसरा म्हणतो लोणी दिली एवढ्या सुविधा आहे तरी ताईला स्वरूपान होती एकदा राजाची स्वारी चालली रस्ते राजा तिला म्हणाय कोणाची कोण करतो मला तुझ्याशी लग्न करायचंय किंवा तू गोया सरी घाल पण बाप्पा जाय माझ्या वडिलांकडे जाय बाप त्याच्या वाड्यात गेला हा तो म्हणे तिचा बाप म्हणे अहो भाग्य राजाची कांता आता भाग्य म्हणे माझी पोरगी राणी म्हणून लग्न करून थाटामाटात घेऊन गेला आता काय झाली ती पण राणी सारखं आहे का तिला 17 घटना तुकडा मोडानी सवय अशी खारीक सारखी सुकायली एवढं चांगलं पचित आहे ना खावाले गंज पचित आहे ना ते बी असा डेंजर आहे ना जवळ खावायला राहत नाही तर काही बी चटणी मिरची खायचं नाही टाइमपास करायला आणि जवळ खावायला गच गच राहत यांना फक्त नारळ पाणी द्या मी तर काही चेटाडांचे का वर्णन जर केलं तर ती ना शेवटी तिची जी सेवा करणारी दासीन आहे पंचपक्वांना तू बंगाडाचा आहे पुन्हा करून ये ना पाचशे कुठका काटकाला यायचं कोणी सांगितलं तिला राणी नाही पण तिचा मूळ मला मुद्दा एक सांगायचा मूळ स्वभाव काही जात एका वेळेला काहीतरी कार्यक्रम ठेवला आल्या सगळ्या त्या राजाच्या बहिणी लाडाने म्हणायला हो हा घ्या ना तुमच्या भावाचं भाऊ घ्या पण तुम्हाला काय सांगतो राजाची कांता हिचा जो स्वभाव आहे तो काय होता जरी राणी झाली तरी हा मानगे ही आता एवढ्या लोकांमध्ये नाव घेते पण आता लोकांना वाटलं राणी पण मूळ स्वभाव की म्हणे पांढऱ्या पांढऱ्या दुधाची पिवळी साय पांढऱ्या दुधाची पिवळी साय राजाची राणी घेते नाव घेते भाकर वाडग
विठोबार कुमार तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात काय कल्पतरू तळवटी आता कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर जी इच्छा व्यक्त केली ती इच्छा पूर्ण होते. तसं तुम्ही साधू संतांजवळ गेल्यानंतर फक्त एक आहे, तुम्हाला मागत असताना लौकिक जगतातलं पाहिजे का अलौकिक जगतातलं पाहिजे. वर्णन केलं 17-20 असताना तुझा बनून उजवणी म्हणून साधकार्थ मावली एके सारस्वती तुझ्या बावली या काढण्यानं सावलीनं सजली प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. ओवी जरा आपण लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करून मन पवनाची खेळणी दिलंय आपल्याला साधूनी, पण आपण त्याचा वापर केला तर प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करून मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेली देवविषयी 12व्या ओवी आहे. जे पुरुषार्थ सिद्धीचं होती कल्पतरूचं झाड आहे त्याच्या खाली आता विचार करा. तुम्हाला छोटस उदाहरण देतो. भरुणाची वेळ होती, मोळी विक्या लाकड तोडून तोडून दमला आणि नेमकं ज्या झाडाच्या सावलीला बसला. त्या झाडाच्या सावलीला बसल्यानंतर त्याला काही माहित नाही. तो बसल्यानंतर त्याला ना जीव कासावी झाला, प्रखर ऊन होतं. तो जर काही असं थंडगार पाणी भेटलं ना लगेच पाणी आलं. पाणी पिला झाला म्हणे जेव्हा देखा ना हमेशा राम होता राम आपण क्लिअर देखा आज जेवण मिळवण केलं. जेवण मिळवण केल्यानंतर तो म्हणे मी जी इच्छा करतो ती तर मला प्राप्त होत ही तर बुद्ध नाही ना. कुठला पाहून घाबरला म्हणे तुम्हाला खाणार तरी ना खाल्लं, कारण ते झाड कल्पतरूचं होतं. विठ्ठला आपण या मार्गाला लगेच ना गाणे वारणार. या मार्गाला नवीन नवीन नाट्यातून मित्रातून हळूहळू हळूहळू त्या मार्गाला सगळ्यात कल्पतरू तळवटी लोकोनी वैसाला काय बांधून चांगला विचार जर केला ना साधू संत सांगतात आपण तरलो ना. आम्हाला तर आत्मविश्वास महात्मा जीवनात भेटला म्हणतात. बाबा म्हणायचे बहुशिंदे उजळ नामे करते शिळा. आणि देवाच्या नावाने दगड तरले तुम्ही आपण चालते बोलते माणसं तरणार नाही. पण त्याला ते शिक्का तर पाहिजे ना बरोबर. साधू संत ज्या पद्धतीने वर्णन करतात की भगवंताने पशु पक्ष्यांना बरोबर घेऊन मात्र ज्या वेळेला दगड तापून करून
मी तो अल्पमती चांगले चांगले माझे कंठीराव भले कपिल आणि त्याच्याने तरणार मारा. तुम्हाला खरं सांगू का, लेणे को म्हणतात तुम्ही, लेणे को तरणे को डुबणे को विठाल विठाल. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, और तरने को लिंतर, डुबने को थोडासा जरी आला ना मला नवल अहंकाराची गोष्टी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोपी करते. जीवन जगत असताना फक्त एका तत्वाने आपण बांधले गेलेलो आहोत. बाबा हाराचं उदाहरण द्यायचं, भाऊ पिवळ्या कलरचे, लाल कलरचे, पांढऱ्या कलरचे, तसे तुम्ही आपण रंगाने, रूपाने, नावाने सगळ्यांनी वेगवेगळे आहोत, पण यांना सगळ्यात धरून ठेवणारा दोरा मात्र दिसत. तसं आपण तत्वाने एक आहोत. एकची धागा नाना परी बाळे आणि बुगडे जगामध्ये. तसं बाबा म्हणायचे, भाऊ मीठ असतं समुद्रातलं, कैऱ्या असतात जंगलातल्या, मडकं असतात आमच्या कुंभार काका करतात. आणि या तिघं गोष्टी एकत्र राहिल्यावर काय होतं, तसं तुम्ही कुठले, आम्ही कुठले, या नामाच्या योगाने कमी कधी आम्ही येसगाव पिसगाव कधी आता येतो, काही संबंध नाही. पण हे या तत्वाने मात्र यारे नाचू प्रेमानंदे लापना माझी महात्म्यांची काही मोठी, खूप मोठी पुण्य होती आपणची. म्हणून आजच्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतलाय. आपल्या प्रवासाला याचसाठी केला होता. आता हा शेवटचा दिवस. एवढं म्हणजे तुकाराम जयंतीच्या दिवशी त्यांचं पुण्य स्मरण येतं, फार लय भाग्यवान. समाधी सोहळ्याला येतं ना खूपच भाग्यवान, महाषष्टीला येते ना खूप भाग्यवान. वर्णन जर केलं तर सांगायचं तात्पर्य साधू संत सांगतात, त्याचं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. विचार जर केला म्हणजे भगवंताच्या तत्वाने आपण मान्य केलेलं आहोत. फक्त एक त्या नामावर दृढ विश्वास ठेवा. कारण माऊली दावे याच्यामध्ये गोडवी सांगतात, बाबा रे नाम जप यज्ञ तो परम, बांधू न शके स्नानाची कर्म,
नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदांत कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे लेखळ प्रबंध माझी आत्मचर्चा उदंड विषय फुलं वाटून द्या. तोपर्यंत आम्ही भैरवी म्हणतो, त्याच्यानंतर माऊलींचं भजन घेऊ. हो ज्ञानादेव